प्रश्न आपला घेऊयात आजचा. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याचा ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर हे 1000च्या वर आहे असा प्रश्न आहे. काय विचारलेलं आहे? ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर 1000च्या वर. ओके, तर ऑप्शन्स गोवा आहे. अच्छा, दोन नावं दिलीत तुम्हाला, गोवा आणि केरळ. यांच्यापैकी मग आपल्याला उत्तर काढायचं आहे की फक्त गोवाचं आहे, फक्त केरळचं आहे, दोघांचं आहे की दोघांचं नाही. ओके, परफेक्ट. चला, आपलं जे लिंग गुणोत्तर आहे ते आपण ओव्हरऑल पण काढू शकतो आणि ग्रामीण आणि नागरी भाग या दोन्हीमधनं पण आपण काढू शकतो. ओके, मग आता गुड आफ्टरनून, नमस्कार. मग आता तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी हे जे दोन राज्य आहेत या राज्यांपैकी 1000च्या वर लिंग गुणोत्तर कोणाचं आहे, कुठल्या राज्याचं आहे असा प्रश्न आहे. राईट, करेक्ट आहे. करेक्ट आन्सर आहे याचं केरळ. फक्त ओनली 2, केवळ 2 याचा आन्सर आहे. केरळचं किती आहे हो? 1073. ओके, 1078 आहे, माफ करा, 1078 आहे आणि गोवाचं 973 आहे. जर आपण भारताचं पाहिलं इन जनरल भारताचं जे लिंग गुणोत्तर आहे ते जवळपास 943 आहे 2011च्या जनगणनेनुसार. तेच जर भारताचं ग्रामीण आणि शहरी भागामध्ये विभाजन करून लिंग गुणोत्तर आपण पाहिला तर ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर हा 949 आहे, तर शहरी भागामधील लिंग गुणोत्तर 929 आहे. ओके, क्लिअर? क्लिअर. गोवाचं एकूण 973 आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. करेक्ट. सो याचं करेक्ट आन्सर असणार आपलं केवळ 2. फक्त केरळचं ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर 1000च्या वर आहे, गोवा त्यामध्ये असणार नाही. परफेक्ट. भारताचं पण एकूण 943 आहे, ग्रामीण भागामधील 949, शहरी भागामधील 929. मग तुम्हाला कधी पुढच्या परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो किंवा स्टेटमेंट येईल पहा की भारताचे ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर हे शहरी भागातील लिंग गुणोत्तरापेक्षा कमी आहे. मग स्टेटमेंट बरोबर असणार का? हे नसणार. तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तुम्हाला मग नंबर विचारू दे किंवा वेगवेगळे स्टेटमेंट करून विचारू दे, तुम्हाला नंबर माहिती असले की स्टेटमेंटचे ॲनालिसिस तुम्हाला करता येणार. क्लिअर?